या वटपौर्णिमेला तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना तुमच्या नवऱ्याने फक्त तुमच्याकडेच बघावं, तर ना हा फेस पॅक एकदा नक्की ट्राय करा. फेस पॅक बनवण्यासाठी जास्त काही गोष्टी लागणार नाही, फक्त रोज वॉटर आणि ही मुलतानी माती जी की मिळते 50 रुपयाला आणि रोज वॉटर तुम्हाला मिळतं 10 रुपयाला. मग काय 60 रुपयामध्ये हिच्या घरी छान असा फेस पॅक बनवा. एका वाटीमध्ये मुलतानी माती घ्या, जी की तुम्हाला जेवढी चेहऱ्याला लावायची तेवढी. मी सुद्धा तेवढीच घेतली होती. त्यामध्ये छान असं गुलाबजल सुद्धा ॲड केलं होतं. थोडी मुलतानी माती आहे त्याला जेवढं म्हणजे फेस पॅक बनवणं असंच तुम्ही रोज वॉटर टाका. त्यानंतर ते चेहऱ्यावर अप्लाय करा जसं की मी केली होती. आणि खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच ही मुलतानी माती चेहऱ्यावर अप्लाय केली होती. मुलतानी मातीचा पॅक लावून चेहऱ्यावर फक्त 10 ते 15 मिनिटच तुम्ही ठेवायचा आहे आणि त्यानंतर लगेच चेहरा वॉश करून घ्यायचा आहे, जसं की मी सुद्धा केला होता. मुलतानी माती वाळल्यानंतर अशी काहीशी दिसती, जसं की व्हाईट पूर्ण होती, पण मी थोडीशी वलसर होती तेव्हाच पुसून टाकली. कारण सांगितलं ना फर्स्ट टाइम लावली होती, वाटत होतं काहीतरी होईल पण नाही. इतका छान रिझल्ट होता. स्किन इतकी जास्त सॉफ्ट आणि ग्लोईंग झाली होती ना, खरं शब्दात नाही सांगू शकत. कारण पहिल्यांदाच एवढा छान रिझल्ट होता. फेस पॅक क्लीन केल्यानंतर चेहरा आहे ना छान असा थंड पाण्याने परत एकदा वॉश केला आणि खरं सांगते खूप छान असा चेहरा झाला होता. तुम्ही सुद्धा बघू शकता. मग काही या वटपौर्णिमेला कशाला पार्लरमध्ये जाऊन उगाच नवऱ्याचे पैसे खर्च करताय. कमीत कमी पैशामध्ये छान असा ग्लो पाहिजे असेल तर या वटपौर्णिमेला हा फेस पॅक लावायला अजिबात विसरू नका. कारण नवऱ्यासमोर छान दिसायचंय, मग हा फेस पॅक एकदा नक्कीच लावला पाहिजे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो तेवढं करून घ्या.